हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन दॅट टू बेस्ड ऑन स्ट्रक्चर ते पाहायला सुरुवात केली आहे. आणि त्या लेक्चरमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इनटू टू मेन क्लास. विच वेअर दोज टू मेन क्लास? तर एक क्लास होता ओपन चेन कंपाऊंड्स. The first class of organic compound was open chain compounds and other was closed chain compound. क्लोज्ड चेन आणि ओपन चेन असे दोन मुख्य क्लास ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आपण करू शकतो. या ओपन चेनला मी काल काही अल्टरनेट नावं सांगितली आहेत. अलिफॅटिक कंपाऊंड, असायक्लिक कंपाऊंड्स आपण असं म्हणू शकतो. आणि याचं फर्दर क्लासिफिकेशन सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या एका वेगळ्या म्हणजे या मेन दुसऱ्या क्लासचा अभ्यास करतोय, क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. सो लेट अस स्टार्ट दी क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन लेक्चर 2. तर आपण आज सुरू करतोय क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. तर या क्लोज्ड चेन कंपाऊंड्सचं फर्दर क्लासिफिकेशन आपण पाहूया. तर क्लोज चेन कंपाऊंडला पुन्हा दोन वेगळ्या क्लासेसमध्ये आपण डिवाइड करूया आणि ते वेगळे क्लासेस आहेत होमोसायक्लिक कंपाऊंड्स, होमोसायक्लिक कंपाऊंड्स आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणूया हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. बघा, आहेत तर ते दोघेही क्लोज्ड कंपाऊंड्स म्हणजेच सायक्लिक कंपाऊंड्स, पण आपण त्याचे दोन फर्दर क्लासेस करतोय ज्यामध्ये मी एक शब्द वाढवलाय होमो एका बाजूला आणि हिटेरो दुसऱ्या बाजूला. आता हे होमो आणि हिटेरो म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज आहे. सायकल जर का एकाच ऍटम्सची बनली असेल, सायकल रिंग जर का एकाच प्रकारच्या ऍटम्सची बनली असेल, विशेषतः हा कार्बनच असतो, तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे. तर कार्बन जर का एकाच प्रकारच्या ऍटम्सनी बनली असेल तर त्या कंपाऊंड्सना आपण म्हणूया होमोसायक्लिक कंपाऊंड्स. होमोचा अर्थ आहे सिमिलर. मात्र या बाजूला मी शब्द लिहिलाय हेटेरो. आता हा हेटेरो शब्दाचा अर्थ आहे वेगळा. वेगळा पण कुणापासून? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बन आणि हायड्रोजन या दोघांव्यतिरिक्त जे काही एलिमेंट्स तुम्हाला दिसतील त्या एलिमेंट्सना आपण हेटेरो असं म्हणूया. सो हेटेरो ऍटम्स आर दोज विच आर इन ऍडिशन टू कार्बन अँड हायड्रोजन. जे काही इतर कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण हेटेरो ऍटम्स वगैरे म्हणूया. तर एखाद्या सायकलमध्ये कार्बन तर जास्त प्रमाणात असतोच, पण एखाद दोन ऍटम्स जर का कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त त्यात असले, सायकलचा भाग असले, तर त्या प्रकारच्या सायक्लिक कंपाऊंडला आपण इथे म्हणणार आहोत हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. ऑल राईट. सो सायक्लिक कंपाऊंड किंवा क्लोज चेन कंपाऊंड्स दे आर फर्दर क्लासिफाईड इनटू होमोसायक्लिक कंपाऊंड अँड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. मी आता बोलल्याप्रमाणे यामधली जी सायकल आहे दॅट विल बी मेड अप ऑफ ओनली कार्बन, आणि म्हणून होमोसायक्लिक कंपाऊंड्स कॅन ऑल्टरनेटली बी कॉल्ड कार्बोसायक्लिक कंपाऊंड. लक्षात ठेवा, होमोसायक्लिक म्हणजेच कार्बोसायक्लिक असा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आणि इकडे मात्र हेटेरोसायक्लिक आहेत म्हणजे यांच्यामध्ये पण सायकल आहे, बट ती सायकल कार्बन सोबतच एखाद्या वेगळ्या ऍटम्सनी बनलेली आहे. सो दिस आर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड अँड दिस आर होमोसायक्लिक कंपाऊंड. यामध्ये इथल्या इथे काही उदाहरण आपल्याला देता येतील. होमोसायक्लिकचं मी एक उदाहरण तुम्हाला असं देईन. सो आय एम रायटिंग वन सायक्लिक कंपाऊंड. बघा, एक कार्बन पासून मी चेन सुरू केली आहे, पण पहिला कार्बन आणि शेवटचा कार्बन मी जोडतोय म्हणजे मी एक सायकल तयार करतोय कार्बन ऍटम्सची, एक रिंग तयार करतोय मी कार्बन ऍटम्सची. म्हणून या अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना मी होमोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणणार आहे किंवा अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना मी कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणणार आहे. मी फक्त कार्बन दाखवलेले आहेत, कार्बनवर हायड्रोजन अजून लिहिले नाहीत. तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते हे आपल्याला एव्हाना ठाऊक झालेलं आहे. सो कार्बन हॅज व्हॅलेन्सी ऑफ 4 आणि कार्बन 4 टोटल बॉन्ड तयार करतो. जर का त्याचे 2च बॉन्ड तुम्हाला दिसत असतील तर त्या 2 राहिलेल्या बॉन्डच्या ठिकाणी हायड्रोजनच असला पाहिजे. सो प्रत्येक या सायकलमध्ये कार्बनला तुम्हाला 2 बॉन्ड दिसतात म्हणजे उरलेली जी 2 व्हॅलेन्सी आहे ती व्हॅलेन्सी आपण हायड्रोजनने सॅटिस्फाय करूया. सो at every corner of this cycle we have CH2 group. तर हे एक तुम्हाला ऍडिशनल माहिती मी देतोय. मी उदाहरण देत होतो तो एक्झाम्पल आय वॉज गिव्हिंग. मी परत काही सायक्लिक कंपाऊंड तुम्हाला दाखवतो, पण
आय हॅव टू राईट होमोसायक्लिक म्हणजे सायकल शुड बी मेड ऑफ वन टाइप ऑफ ऍटम ओनली म्हणजे कार्बन. तर मी सायक्लोप्रोपेन लिहू शकेन. नावांच्या बद्दल आपण आत्ताच काळजी करू नये, आपण नावं नंतर शिकणार आहोत. पण हे सगळे जे कंपाऊंड्स मी इथे ड्रॉ करतोय, हायड्रोजन तुम्हाला या ठिकाणी इमॅजिन करायचे ते किती असले पाहिजे. तर हे जे सगळे कंपाऊंड मी या ठिकाणी काढलेत, दे आर होमोसायक्लिक. इन रिअल सेन्स दे आर कार्बोसायक्लिक बिकॉज सायकल ऑफ दीज कंपाऊंड्स इज मेड अप ऑफ कार्बन. सो होमोसायक्लिक म्हणा यांना किंवा कार्बोसायक्लिक म्हणा. तर या बाजूला मी हेटेरोसायक्लिक कंपाऊंड लिहिले पाहिजेत. तर सायकल तर असणार आहे नो डाऊट, कारण ते सायक्लिक किंवा क्लोज चेनचा पार्ट आहे, म्हणजे सायकल तर असेल. पण या कंपाऊंड मधली जी सायकल आहे ती एकाच प्रकारच्या ऍटम्सनी, विशेषतः एकाच प्रकारचा ऍटम म्हणजे कार्बननी ती बनलेली नसणार आहे. यामध्ये एखादा एलिमेंट, एखादा ऍटम वेगळा असू शकतो. लुक ऍट दिस स्ट्रक्चर. हायड्रोजन तुम्हाला ऍडजस्ट करायचे आहेत, लक्षात ठेवा. सो हा जो कंपाऊंड आहे सायक्लिक आहे का? आहे. सायकल आहे त्यामध्ये, पण ती सायकल कशाची बनली आहे? 5 ऍटम्सची बनली आहे. पण त्या 5 ऍटम्स मध्ये 4 कोण आहेत? 4 कार्बन आहेत. पण एक जो आहे तो कोण? तो ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त आहे, म्हणून हा हेटेरो ऍटम आहे. सो सायकल इज मेड अप ऑफ कार्बन अँड 1 or 2 हेटेरो ऍटम्स. असं जर का कंडिशन असेल तर या कंपाऊंड्सना आपल्याला म्हणायचंय हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. तर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये हे मी उदाहरण घेऊ शकतो. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये मला हे उदाहरण घेता येतं. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये मला हे देखील उदाहरण घेता येतं. या सगळ्या कंपाऊंडच्या नावांविषयी आपण आत्ताच चिंता करू नये, यांचे नावं मी नंतर सांगणारच आहे. तर या कार्बोसायक्लिक मध्ये आपण बेन्झिन पण इकडे घेऊ शकतो. सो असे सगळे कंपाऊंड ज्यांच्यातली सायकल एकाच प्रकारच्या ऍटम्सने बनली आहे, दे विल बी कॉल्ड होमोसायक्लिक. आणि असे कंपाऊंड ज्यांच्यात एखादा ऍटम, रिंग मधला एखादा ऍटम जर वेगळा असेल कार्बन व्यतिरिक्त, तर आपण यांना म्हणूया हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. सो let us conclude that closed chain compounds are further divided into 2 main classes, one of which is homocyclic compound and other is heterocyclic compound. But you have to remember that homocyclic compounds can also be called carbocyclic compound. कार्बोसायक्लिक आणि होमोसायक्लिक हे एकच, पण हेटेरोसायक्लिक वेगळे. यांच्यात सायकल मध्ये एखादा ऍटम वेगळा असू शकतो. मोस्टली हा ऑक्सिजन, सल्फर किंवा नायट्रोजन असू शकतो. एवढं आपण लक्षात ठेवा. ऑल राईट. तर हे क्लोज्ड चेन कंपाऊंडचं क्लासिफिकेशनला मी सुरुवात केली आहे. अँड आय हॅव स्टार्टेड विथ 2 डिस्टिंक्ट क्लासेस. वन क्लास इज होमोसायक्लिक, अदर क्लास इज हेटेरोसायक्लिक. आता आपण यांचे पुढचे फर्दर क्लासिफिकेशन पाहतोय. तर या होमो आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं जे फर्दर क्लासिफिकेशन मी घेणार आहे, लेट्स टेक दॅट ऑन ए नेक्स्ट स्लाइड. तर पुढच्या स्लाइडवर आपण जाऊ. तर यामध्ये एका बाजूला होतं माझ्याकडे आता होमोसायक्लिक कंपाऊंड्स आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे होतं हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. ऑलराईट. सो होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक असे आपले 2 क्लास आहेत. आणि या दोघांचेही फर्दर क्लासिफिकेशन आपण पाहतोय. तर यामध्ये जे 2 पुढचे क्लास आहेत त्यातला पहिला आहे अलिसायक्लिक कंपाऊंड. आता हे अलिसायक्लिक काय भानगड आहे ते आपण नंतर पाहूया. सो फर्स्ट क्लास इज अलिसायक्लिक व्हाईल अनदर क्लास इज अरोमॅटिक. अलिसायक्लिक, अरोमॅटिक. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे याही बाजूला जे 2 क्लास आपण करणार आहोत तेही 2 क्लासेस सेम आहेत, अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक. पण लक्षात असू द्या, हे 2 क्लास जरी सारखे असले तरी मात्र हे होमोसायक्लिक मधले अलिसायक्लिक आहेत, हे होमोसायक्लिकचे अरोमॅटिक आहेत. आणि इकडं हेटेरोसायक्लिकचा अलिसायक्लिक आहे, हेटेरोसायक्लिकचा अरोमॅटिक. असा आपला क्लास हा इथे होतोय. सो लेट अस ड्रॉ द स्ट्रक्चर्स किंवा लेट अस हॅव द एक्झाम्पल्स. अगोदर आपण समजून घेऊया हे यांचे अर्थ काय आहेत. सो होमोसायक्लिक असो किंवा हेटेरोसायक्लिक असो, त्यातला जो पहिला क्लास आहे अलिसायक्लिक, त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगतोय. अलिसायक्लिक म्हणजे अलिफॅटिक सारखेच. अलिफॅटिक म्हणजे ओपन चेन कंपाऊंड त्यांच्या सारखेच. कार्बन कार्बन सरळ एकमेकांना आपण जोडत होतो. इथे मात्र कार्बन कार्बन सरळ जोडायचे नाहीयेत, आपण यांना सायक्लिक फॉर्म मध्ये जोडायचंय. सो एक कार्बन कार्बनची एक सायकल आपण इथे ड्रॉ करूया. पण हे ड्रॉ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे इथे या कंपाऊंड मध्ये पूर्ण मॉलिक्यूल मध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड नसणार आहे.
देअर शुड नॉट बी अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डला पुढे तुम्हाला कॉन्ज्युगेशन म्हणायचं हे मी आत्ताच सांगून ठेवतो. सो प्रेझेन्स ऑफ अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड म्हणजे कॉन्ज्युगेशन हे अशा कंपाऊंड मध्ये नसतं. कंपाऊंड सायक्लिक असतो पण त्यात अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड नसतात. सो अशा कंपाऊंडला आपण अलिसायक्लिक म्हणा. मग तो भले होमोसायक्लिक मधला अलिसायक्लिक असो किंवा हेट्रोसायक्लिक मधला अलिसायक्लिक असो. इकडेही पाहू शकता तुम्ही, इथेही सायक्लिक कंपाऊंड येतो मात्र हेट्रोसायक्लिक आहे. पण ती गोष्ट मात्र कॉमन असली पाहिजे की तिकडेही तुम्हाला अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड नकोय, इकडेही तुम्हाला अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड नकोय. एखादा डबल बॉन्ड किंवा एखादा ट्रिपल बॉन्ड आयसोलेटेड म्हणजे एकटा डबल बॉन्ड किंवा एकटा ट्रिपल बॉन्ड त्या सायकलमध्ये असू शकतो, तेव्हाही त्यांना अलिसायक्लिकच म्हणायचंय. अरोमॅटिक कडे मी जाण्यापूर्वी तुम्हाला अलिसायक्लिक बद्दल बोलतोय. अलिसायक्लिक कंपाऊंड हे सायक्लिक असतात का? हो असतात. मग कोणाला म्हणायचं अलिसायक्लिक? अलिसायक्लिक त्यांना म्हणा ज्यांच्यामध्ये सायकल तर आहे पण पूर्ण मॉलिक्यूल मध्ये थ्रू आउट द मॉलिक्यूल वी डू नॉट हॅव अल्टरनेट अरेंजमेंट ऑफ डबल सिंगल बॉन्ड्स, म्हणजेच कॉन्ज्युगेशन वगैरे सारखा इकडे प्रकार असणार नाही. सो सच कंपाऊंड्स आर अलिसायक्लिक कंपाऊंड. मी 2 उदाहरण तुम्हाला दाखवलेली आहेत. हायड्रोजन, ऑफकोर्स यू हॅव टू बॅलन्स देम. तर हायड्रोजन तुम्हाला लिहायचे आहेत पण इतर जे काही स्ट्रक्चरल फीचर आहेत ते मी तुम्हाला एक्सप्रेस केलेले आहेत. तो इथं आणि इथं सायकल तर आहे पण यांच्यात थ्रू आउट कॉन्ज्युगेशन नाही म्हणजे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड नाही. सो अशा कंपाऊंडला आपण म्हणूया अलिसायक्लिक कंपाऊंड. यांचे काही उदाहरणं मी देणार आहे पण आपण जागा इथे व्यवस्थित पूर्ण नसल्यामुळे, मोठी जागा नसल्यामुळं मी थोडक्या एक्झाम्पलवर हे क्लासिफिकेशन समजावतो. आता आपण जाऊया अरोमॅटिक कंपाऊंड्स कडे. सो अवर नेक्स्ट क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यात आपण सायक्लिक कंपाऊंडचं बघतोय हे मात्र लक्षात असू द्या. पहिला म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज फर्स्ट डिराइव्ड क्लासिफाईड इनटू ओपन चेन, क्लोज्ड चेन. ओपन चेनचं सगळं मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय. आपण आता या लेक्चरमध्ये सायक्लिक कंपाऊंड म्हणजे रिंग कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहतोय. आणि रिंग कंपाऊंड मध्ये सायक्लिक मध्ये आपण होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक हे क्लास घेतलेत आणि त्यांचे परत 2 क्लासेस मी आत्ताच सांगितलेत. त्याच्यामधला अलिसायक्लिक आय हॅव एक्सप्लेन्ड इट. नाउ अरोमॅटिक कडे मी चाललोय. मात्र हा अरोमॅटिक कोणाचा? होमोसायक्लिक कंपाऊंडचा अरोमॅटिक. तर अरोमॅटिक ही एक अतिशय महत्वाची गोष्ट, कन्सेप्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो 50% वेटेज आहे ते सगळं अरोमॅटिक कंपाऊंडवर आहे. तर हा जो भाग आहे अरोमॅटिक कंपाऊंड तो अतिशय डिटेल्ड तुम्हाला पुढच्या सिलेबसमध्ये आहे. पण या क्लासिफिकेशनच्या एकदम सुरुवातीच्या काळामध्ये अरोमॅटिक कंपाऊंड विषयी मी जास्त तुम्हाला सांगणार नाही, जास्त सांगून तुमचं कन्फ्युजन वाढवणार नाही. मी थोडक्यात जेवढं गरजेचं आहे तेवढंच या लेक्चरला या ठिकाणी मी सांगणार आहे. सो क्लोज्ड चेन कंपाऊंड्स मध्ये जो होमोसायक्लिक पार्ट आहे त्यातला जो अरोमॅटिक पार्ट आहे त्याच्यावर आपण जरा फोकस करू. यात अतिशय महत्वाचा कंपाऊंड आपल्याला दिसणार आहे आणि तो असणार आहे हा. तर ह्या कंपाऊंडला आपण सगळेजण ओळखता, हा बेन्झीन आहे. प्रत्येक कार्बनवर एक एच आहे. बघा तुम्ही या कंपाऊंड मध्ये सायकल तर आहेच पण ह्या सायकल मध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड तुम्हाला दिसतोय. कॅन यू फिगर इट आउट? येस. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. सो these compounds have alternate arrangement of double and single bonds. म्हणजे हे जे अल्टरनेट अरेंजमेंट आहे डबल आणि सिंगल बॉन्डची, याला फर्दर तुम्हाला कॉन्ज्युगेशन असं म्हणायचंय. पण सध्या आपल्याला या कॉन्ज्युगेशन शब्दांकडे म्हणजे त्या शब्दाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही. सो जर का कंपाऊंड सायक्लिक असेल आणि थ्रू आउट त्याच्यामध्ये जर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असतील म्हणजेच कॉन्ज्युगेशन असेल तर अशा कंपाऊंडला तुम्ही अरोमॅटिक म्हणा. आणि अरोमॅटिक कंपाऊंडचा जो महत्वाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि तो म्हणजे बेन्झीन. सो बेन्झीन इज द व्हेरी इम्पॉर्टंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ए क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड विच इज नोन ॲज अरोमॅटिक कंपाऊंड. हा अरोमॅटिक कंपाऊंडचा बेन्झीन हा जो कंपाऊंड आहे ना तो इतका महत्वाचा आहे की अरोमॅटिक कंपाऊंडच्या डेफिनेशन मध्ये बेन्झीनला स्थान दिलं गेले. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड? लेट मी टेल यू. ते आता गरजेचं नाही पण तरीही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून मी सांगतो. अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे बेन्झीन. बेन्झीन म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड. इतकं प्रॉपर्टीज या बेन्झीन मध्ये अरोमॅटिक कंपाऊंडच्या असतात. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड? लेट मी टेल यू. बेन्झीन अँड द कंपाऊंड्स विच रिझेम्बल्स बेन्झीन इन देअर केमिकल बिहेवियर, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड अरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झीन आणि बेन्झीन सारखे असणारे, वागणारे त्यांच्या केमिकल बिहेवियर मध्ये असे सगळे जे कंपाऊंड आहेत त्यांना आपण अरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचंय. So benzene is the representative of aromatic compounds.
अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय तर बेन्झीन. इतकं साधं सोपं ते सूत्र आहे. सो व्हॉट इज अरोमॅटिक कंपाऊंड? बेन्झीन अँड कंपाऊंड्स विच रिझेंबल्स बेन्झीन in their chemical reactions, chemical behavior, those all compounds are called aromatic compounds. राईट. पण अरोमॅटिक कंपाऊंडचे वैशिष्ट्य काय? तर मी आता बोललो ते सायक्लिक असतात. लक्ष द्या, आता जे काही मी 4-5 पॉईंट सांगणार आहे त्यांचा अर्थ तुम्हाला नंतर कदाचित कळेल, पण आताच्या लेक्चरमध्येही मी तुम्हाला सांगून टाकतो की अरोमॅटिक कंपाऊंड कोण असतात. तर अरोमॅटिक कंपाऊंड 100% सायक्लिकच असतात. जगात असा एकही कंपाऊंड नाही जो सायक्लिक नाही आणि अरोमॅटिक आहे. नेवर दिस इज गोइंग टू बी पॉसिबल. सगळे अरोमॅटिक कंपाऊंड हे सायक्लिकच असतात. एकही ओपन चेन कंपाऊंड अरोमॅटिक नसतो. सो बेन्झीन सारखे हे जे काही अरोमॅटिक कंपाऊंड आहे त्यांचं पहिलं फीचर म्हणजे दे आर सायक्लिक. दुसरं दे आर प्लेनार, म्हणजे त्या मॉलिक्युलचे जे सगळे ऍटम्स आहेत ते एका प्लेन मध्ये आढळतात. एका प्लेन मध्ये ऑल ऍटम्स दे लाई इन सेम प्लेन. सो सेकंड कॅरेक्टर आय टोल्ड यू, दे लाई इन सेम प्लेन. सेम प्लेन मध्ये आढळतात, ते सायक्लिक आहेत आणि त्याच्यात कॉन्ज्युगेशन आहे. मी आत्ताच बोललो की अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे. तिसरी चौथी महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये एक फिनॉमिना असते रेझोनन्स. अतिशय महत्वाची फिनॉमिना रेझोनन्स ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधली आहे जी अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये असते. रेझोनन्समुळे कंपाऊंड खूप जास्त स्टेबल असतात, कमी रिएक्टिव्ह होतात. तर ती एक नेक्स्ट प्रॉपर्टी मी अरोमॅटिक कंपाऊंडची सांगेन. त्यानंतर मोस्टली जे कार्बन्स असतात अरोमॅटिक कंपाऊंडचे ते सगळे sp2 हायब्रिड असतात. आता आपल्याला हे ठाऊक नसेल, एकदम सुरुवातीचा हा पार्ट आहे, सुरुवातीचा भाग आहे. तर तुम्हाला हायब्रिडायझेशन त्यातलेच प्रकार sp3, sp2, sp हे हायब्रिडायझेशन वगैरे तुम्हाला सध्या काहीही माहिती नसेल असं मला वाटतं. पण तरीही मी फीचर्स सांगतोय ते ऐकून आपण घेतलं पाहिजे. सो सगळे कार्बन जे आहेत ते sp2 हायब्रिड आहेत. एक अत्यंत महत्वाचं फीचर म्हणजे हे कंपाऊंड जे आहेत ते हकेल्स रूल ऑफ अरोमॅटिसिटी फॉलो करतात. तो हकेल्स रूल काय आहे, त्याचे स्टेटमेंट काय, त्याचा फॉर्म्युला काय ते मी आता इथे सांगत नाही. मी फक्त अरोमॅटिक कंपाऊंडच्या एक महत्वाच्या काही कॅरेक्टर्स तुम्हाला सांगतोय. सो अरोमॅटिक कंपाऊंडचे महत्वाचे कॅरेक्टर मी सांगितले दे आर सायक्लिक, नंतर सांगितलं दे आर प्लेनार, ते सायक्लिक आहेत, ते प्लेनार आहेत, ते कॉन्ज्युगेशन मध्ये असतात, त्यांच्यामध्ये रेझोनन्स होतं आणि त्यांचे प्रत्येक जे कार्बन आहे ते sp2 हायब्रिड आहेत, ते कमी रिएक्टिव्ह आहेत वगैरे वगैरे. असं भरपूर काही तुम्हाला शिकायला नंतर मिळणार आहे. ते हकेल्स रूल फॉलो करतात. सो सगळ्या अशा प्रॉपर्टी ज्यांच्याकडे आहेत तो कंपाऊंड म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड. मग बेन्झीन तो तर अतिशय महत्वाचा कंपाऊंड मी सांगितलाय. अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे बेन्झीन. इतकं सरळ सरळ ते मी बोलतोय की अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे बेन्झीन आणि बेन्झीन सारखे वागणारे, केमिकली बिहेव करणारे सगळे कंपाऊंड दे आर अरोमॅटिक. सो या ठिकाणी आपण सायक्लिक कंपाऊंडचं पहिलं क्लास म्हणजे होमोसायक्लिक कंपाऊंड, त्यातला अलिसायक्लिक पार्ट मी समजावलाच आहे आणि नंतर आय स्पोक लिटल बिट मोर अबाउट अरोमॅटिक कंपाऊंड्स. ते सायक्लिक आहेत, ते प्लेनार आहेत, ते कॉन्ज्युगेटेड आहेत, त्यांच्यात अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे, त्यांच्यात मध्ये हायब्रिडायझेशन आहे, त्यांच्या sp2 हायब्रिड आहे ते, आणि त्याच्यात रेझोनन्स आहे, ते हकेल्स रूल फॉलो करतात वगैरे वगैरे वगैरे. तर या सगळ्या प्रॉपर्टी ज्यांच्याकडे ते मात्र अरोमॅटिक कंपाऊंड असतात. राईट. हा एक भाग आपण इकडचा संपवलाय. होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये मी अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक इथपर्यंत आलेलो आहे. आता मी पुढे इकडे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड कडे जातो. यात मी अलिसायक्लिक बद्दल ऑलरेडी बोललेलो आहे. सो लेट मी स्पीक अबाउट अरोमॅटिक कंपाऊंड्स इन हेटेरोसायक्लिक क्लास. हेटेरोसायक्लिक क्लास मध्ये अरोमॅटिक काय, तर इथेही तेच, केवळ इथे सायकल मध्ये एक वेगळा ऍटम असला पाहिजे, कार्बन व्यतिरिक्त वेगळा ऍटम असला पाहिजे. मात्र ते सायक्लिक पाहिजे, ते प्लेनार पाहिजे, ते कॉन्ज्युगेटेड पाहिजेत, त्यांच्यात रेझोनन्स पाहिजे, त्यांची रिएक्टिव्हिटी कमी पाहिजे, प्रत्येक जण sp2 हायब्रिड असला पाहिजे. ऑल दोज प्रॉपर्टीज व्हॉट आय डिस्क्राइब्ड फॉर दीज अरोमॅटिक कंपाऊंड्स आर इक्वली ऍप्लिकेबल फॉर दीज अरोमॅटिक कंपाऊंड्स. यांना सुद्धा त्याच सगळ्या गोष्टी ऍप्लिकेबल आहेत. केवळ फरक असा आहे की इथे जो आपली सायकल आहे त्या सायकल मध्ये एखादा हेटेरो ऍटम असतो. इथे सुद्धा अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असणार आहेत. सो हे जे कंपाऊंड मी काढलाय याला तुम्ही हायड्रोजन द्यायचे आहेत. मी तुम्हाला परत सांगतोय, तर हा जो मॉलिक्युल आहे तो फ्युरॅन आहे. सो फ्युरॅन इज अ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. ऑफकोर्स त्यात एक हेटेरो ऍटम दिसतो, सो इट इज अ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आणि तो अरोमॅटिक आहे कारण त्याच्यात अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आहेत वगैरे वगैरे सगळं मी जे बोललोय. इथं काही नवीन गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. मी आता त्याबद्दल बोलत नाही, तुम्हाला जास्त कन्फ्युज करत नाही. लक्षात ठेवावे 2-3 उदाहरणं आपण. तर इथे मी दुसरा एक मॉलिक्यूल काढतो. जो दुसरा मॉलिक्यूल मी इथं लिहितोय दॅट इज दिस
मी ऍटम्सवर काही डॉट्स लिहितोय. दिस डॉट्स इंडिकेट लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. तर याच्याकडे 2 लोन पेअर. ऑक्सिजनला जर 2 बॉन्ड असतील तर त्यावर 2 लोन पेअर असतात, हे तुम्ही लक्षातच ठेवा. सल्फरला जेव्हा 2 बॉन्ड असतील तेव्हा त्याच्यावरही 2 लोन पेअर असतात, हे पण आपण लक्षातच ठेवा. तर हे जे कंपाऊंड मी ड्रॉ केले ते अरोमॅटिक आहेत आणि ते हेट्रोसायक्लिक आहेत आणि यांची नावं मी तुम्हाला देणार आहे. हे पहिला जो कंपाऊंड आहे दॅट इज फ्युरॅन आणि तो पुढचा जो कंपाऊंड आहे दॅट इज थायोफिन. फ्युरॅन मी घेतला, थायोफिन मी घेतलाय. अजून एक कंपाऊंड तुम्ही जो जाणता किंवा तुम्हाला कदाचित माहिती असेल तो म्हणजे हा मॉलिक्यूल मी लिहितोय. व्हॉट इज दिस मॉलिक्यूल? बघा, मी अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड लिहिलेत, नायट्रोजन लिहिलाय, त्याच्यावर लोन पेअर दाखवतो. सो असा एक कंपाऊंड मी इथे ड्रॉ करतोय. सो दिस मॉलिक्यूल इज पिरिडिन. प्रत्येक कार्बनवर तुम्हाला एक एच लिहावा लागेल व्हॅलेन्सी प्रमाणे. तर पिरिडिन असेल, फ्युरॅन असेल, थायोफिन असेल, दे ऑल आर अरोमॅटिक कंपाऊंड. पण कसले? हिटरोसायक्लिक. मात्र इकडे जो मी कंपाऊंड लिहिलाय तो बेन्झीन आहे. बेन्झीन घ्या किंवा आपण दुसरा एक कंपाऊंड घेऊ शकता. इकडे मी दुसरं एक उदाहरण देतोय ते म्हणजे नॅफ्थॅलिन. आपण घरी जी डांबर गोळी वापरतो ती म्हणजे नॅफ्थॅलिन. सो दॅट सबस्टन्स इज नॅफ्थॅलिन. हायड्रोजन तुम्हाला मॅनेज करायचे. सो दिस इज नॅफ्थॅलिन. अजून एक 3 बेन्झीन वाला कंपाऊंड असतो अँथ्रासिन. सो बेन्झीन, नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन दे ऑल आर अरोमॅटिक कंपाऊंड. पण कसले? होमोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड. आणि इकडे लिहिलेले पिरिडिन, फ्युरॅन, थायोफिन दीज आर ऑल्सो अरोमॅटिक. पण ते कसे? हेट्रोसायक्लिक. वाय दे आर हेट्रोसायक्लिक? बिकॉज दे हॅव सम डिफरंट ॲटम्स अदर दॅन कार्बन, हायड्रोजन. तर अशा प्रकारे आपण हा एक क्लास पुढे आणलेला आहे. तर मी इथपर्यंत तुम्हाला सायक्लिक कंपाऊंडचे 2 प्रकार सांगितले, होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकचे पुढे 2 भाग सांगितले, अलिसायक्लिक, अरोमॅटिक. इकडेही तसंच हेट्रोसायक्लिकचे पुढचे 2 भाग, अलिसायक्लिक, अरोमॅटिक. आता मी पुढचं क्लासिफिकेशन, हे जे होमोसायक्लिकचा अरोमॅटिक भाग आहे ना, याचं फर्दर क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला पाहायचंय. हे असं क्लासिफिकेशन इकडे नाही. सो नेक्स्ट स्लाइडवर मी घेतोय सायक्लिक कंपाऊंडच्या होमोसायक्लिक भागाच्या अरोमॅटिक कंपाऊंडचे फर्दर क्लासिफिकेशन. सो आय एम टेकिंग दॅट क्लासिफिकेशन ऑन ए नेक्स्ट स्लाइड. सो अरोमॅटिक कंपाऊंडचं फर्दर क्लासिफिकेशन. पण हे कुठले अरोमॅटिक कंपाऊंड? हे अरोमॅटिक कंपाऊंड आहेत होमोसायक्लिकचे. होमोसायक्लिक अरोमॅटिकचं फर्दर क्लासिफिकेशन. लेट अस टेक दिस एक्झाम्पल्स, दिस क्लासिफिकेशन ऑन ए नेक्स्ट पेज. तर माझ्याकडे इथे आत्ताचा क्लास आहे अरोमॅटिक कंपाऊंडचा. त्याचे फर्दर 2 पार्ट मी करतोय. त्या पार्ट्सना अशी नाव आहेत. एक आहे बेन्झेनॉइड. सो फर्स्ट क्लास इज बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स आणि जो दुसरा क्लास आहे दिस इज नॉन बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स. आता लक्ष द्या, बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड असे मी कंपाऊंड तुम्हाला आता दाखवतोय, बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड. तर ऑफकोर्स नावाकडे पाहिल्याबरोबर आपल्याला ती गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. बेन्झेनॉइडचा अर्थ आहे हॅव्हिंग ऍटलिस्ट 1 बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग तुम्हाला माहिती आहे हेक्सागोनल स्ट्रक्चर. तर ज्या अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये एक तरी बेन्झीन रिंग असते, 1 असेल, 2 असतील, 3 असतील किंवा त्याहीपेक्षा जास्त असतील, अशा कंपाऊंड्सना तुम्ही बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणा. त्याची उदाहरणं जर घ्यायची झाली, आता हे बॉन्डलाईन नोटेशन सगळ्यांना माहिती आहे, हे बॉन्डलाईन फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. हा बेन्झीन, बेन्झीनच्या नंतर मी दुसरा कंपाऊंड घेतो नॅफ्थॅलिन. तर नॅफ्थॅलिन असो, बेन्झीन असो, यांच्यात बेन्झीन रिंग आहे. सो बेन्झीन रिंग निदान एक तरी त्याच्यामध्ये असली की त्याला आपल्याला बेन्झेनॉइड कंपाऊंड म्हणायचंय. आणि नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड मध्ये काय येतं? नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड मध्ये बाकी सगळे कॅरेक्टर जे मी एक्सप्लेन केले, एक्सप्रेस केले मागे, तर ती सगळे तर असणारच आहेत, फक्त याच्यात बेन्झीन नसेल. बेन्झीन नसताना काही कंपाऊंड अरोमॅटिक असतात, तर ते मी इथं काही स्ट्रक्चर्स ड्रॉ करतोय. सो फर्स्ट स्ट्रक्चर आय एम ड्रॉइंग हिअर इज दिस. हा एक कंपाऊंड मी इथे काढलाय, दॅट इज कॉल्ड ट्रोपोन. दिस इज ट्रोपोन. असाच एक कंपाऊंड याच्यात सारखा, पण त्याच्यामध्ये जर का या ठिकाणी मी OH लिहिला तर हा एक जो कंपाऊंड आहे त्याला म्हणतात ट्रोपोलोन. ट्रोपोलोन. अजून एक कंपाऊंड मी या इथे तुम्हाला देऊ शकतो अँड दॅट इज दिस, ए फ्युज्ड स्ट्रक्चर. 2 रिंग आहेत, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहेत इकडे. सो सच ए कंपाऊंड इज कॉल्ड ॲझ्युलिन. तर या कंपाऊंड कडे आपण जर पाहिले तर ते सायक्लिक आहेत, प्लेनार आहेत, त्यांच्यात कॉन्ज्युगेशन आहे, ते रेझोनन्स दाखवतात, ते सगळं आहे, पण त्यांच्यात बेन्झीन रिंग मात्र नाही.
एकही बेन्झिन रिंग नाही. यांच्यात मात्र एक तरी बेन्झिन रिंग ती असतेच. इकडे मात्र सगळ्या कॅरेक्टर्स जरी सेम असले तरी वी डू नॉट हॅव ए बेन्झिन रिंग. सो सच कंपाऊंड्स आर कॉल्ड नॉन बेन्झिनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स. तर या ठिकाणी आपण हे क्लासिफिकेशन केलंय ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड मेनली इंटू टू पार्ट्स, दॅट इज ओपन चेन कंपाऊंड, क्लोज्ड चेन कंपाऊंड. ओपन चेन कंपाऊंडचे पुढचे क्लासेस आपण पाहिले. ओपन चेन कंपाऊंडचे आपण जे पुढचे क्लासेस पाहिले होते दॅट वर सॅच्युरेटेड कंपाऊंड, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, ब्रांच्ड आणि स्ट्रेट असंही आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं इन द व्हेरी फर्स्ट लेक्चर. आणि नंतर आपण कालच्याच लेक्चरमध्ये बहुतेक आपण दुसरा क्लास म्हणजेच ओपन चेन इकडचा झाला आणि दुसरा जो क्लास होता दॅट वॉज क्लोज्ड चेन कंपाऊंड. तर क्लोज्ड चेन कंपाऊंड मध्ये मग आजच्या ह्या लेक्चरमध्ये मी डिस्क्राईब केलं की क्लोज्ड चेन मध्ये दोन पार्ट होतात, होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकलाच कार्बोसायक्लिक म्हणायचं. त्याचे फर्दर दोन क्लास आहेत, अलिसायक्लिक, अरोमॅटिक. त्या अरोमॅटिकचे पुन्हा दोन क्लासेस आहेत, बेन्झेनॉइड, नॉन बेन्झेनॉइड. आणि आपल्या ज्या हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहेत त्या हेट्रोसायक्लिक मध्ये फक्त अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक एवढंच क्लासिफिकेशन आपण इथे पाहिलंय. सो हिअर वी एंड द फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे जे पहिलं क्लासिफिकेशन होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं दॅट वॉज सोलली डिपेंड ऑन स्ट्रक्चर. केवळ स्ट्रक्चरवर आधारित हे पहिलं क्लासिफिकेशन या इथे आपण संपवतोय. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहूया दॅट इज बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. So let us stop here in this lecture. See you soon in the next lecture.